नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग। मी गजानन स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा रेल्वेच्या नवीन प्रवासात। मित्रांनो, आजचा जो आपला प्रवास होणार आहे तो होणार आहे सेलू ते नाशिक रोडपर्यंत। आणि मित्रांनो, मी सध्या आहे सेलू रेल्वे स्टेशनवर आणि आता सकाळचे 6:45 वाजलेले आहेत। आणि सेलू ते नाशिक रोड या दरम्यान भारतीय रेल्वेकडून 5 गाड्या चालवल्या जातात। जनशताब्दी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस आणि सर्वात शेवटी 11:15 वाजता राज्यराणी एक्सप्रेस ही गाडी चालवली जाते। मित्रांनो, आजचा जो आपला नाशिक रोडपर्यंतचा प्रवास होणार आहे तो होणार आहे हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीने। सेलू रेल्वे स्टेशनवर सकाळी मुंबई हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीचा टायमिंग सकाळी 7:10 आहे। बघूया आज गाडी ही टाईमवर येते का थोडी लेट होते। आपल्या गाडीला प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर लावण्यात आलेला आहे, म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दुसऱ्या गाडीची आपल्या जनशताब्दी या गाडीसोबत क्रॉसिंग होईल आणि गाडी आता प्लॅटफॉर्मवर आली। सात वाजून 21 मिनिटं झालेली आहेत आणि निर्धारित वेळेपेक्षा फक्त 11 मिनिटं उशिरा आपली गाडी धावत आहे। आणि आता रेल्वे स्टेशनवरून गाडी सातवणा रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे। गाडीचा अनऑफिशियल स्टॉप म्हणजेच गाडीला आणखीन एक क्रॉसिंग आहे। परतूर रेल्वे स्टेशन गाडी निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा। गाडीचा ऑफिशियल टाइम 7:30चा, पण गाडी 8 वाजता परतूर रेल्वे स्टेशनहून रवाना होत आहे।
जालना स्टेशनवर आलेलो आहोत। गाडी निर्धारित वेळेपेक्षा 10-15 मिनिटे इथे आधीच आलेली आहे आणि भारतीय रेल्वेच्या नियमानुसार गाडी स्टेशनवर लवकर येऊ शकते, पण गाडी स्टेशनहून टायमाच्या आधी निघू शकत नाही। त्यामुळे गाडीला आता 10 ते 15 मिनिटे इथेच थांबावे लागणार आहे। आणि समोरून ही गाडी आलेली आहे जालना स्टेशनवर। स्टेशनवर आणि हा रेल्वेचा अनऑफिशियल स्टॉप आहे आणि आपल्या गाडीला लागली आहे आता क्रॉसिंग। मनमाड साईडकडून एक गाडी येत आहे। आपली गाडी ऑन टाइम धावत आहे, टाइमवर मनमाड जंक्शनला आलेली आहे आणि गाडीला थोड्या वेळासाठी लागलेली आहे क्रॉसिंग।
मनमाड एक मित्रांनो असं जंक्शन आहे की इथून छत्रपती संभाजीनगरला सुद्धा जाण्यासाठी पूर्वेला ट्रेन भेटते, इथं दक्षिणे मुंबईला पण जाण्यासाठी ट्रेन भेटते, नागपूर साईडला पण जाण्यासाठी ट्रेन भेटते. हे महाराष्ट्रातलं खूप मोठं जंक्शन आहे. आणि फायनली गाडी ऑन टाईम नाशिक रोडला पोहोचली आहे. आणि मित्रांनो, मनमाड जंक्शन ते नाशिक रोडपर्यंत ह्या गाडीने तब्बल 110 प्रति घंटा हा वेग पकडला होता. आणि खरोखरच तिला गतिमान एक्सप्रेस म्हणूनच ओळखलं जातं. आणि पावसाला सुरुवात झालेली आहे आणि नाशिक रोडवर आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.